नमस्कार. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तर हा व्हिडिओ बनवलेला आहे खास मी घेतलेल्या आत्तापर्यंतच्या माझ्या टू व्हीलर्सच्या बाबत. म्हणजे हा कालावधी आहे साधारणपणे 1984 ते 2001. 2001 नंतर टू व्हीलर झाल्या बऱ्याच, पण त्या फक्त माझ्याकरता नाही झाल्या, कारण 2001 नंतर मी टू व्हीलर वापरणंच बंद करून टाकलं ऑलमोस्ट. त्यानंतर फक्त फोर व्हीलर. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण मी या व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलंच आहे. याच्यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे हे मी प्रत्येक गाड्या कशा होत्या आणि जरा जास्त डिटेलमध्ये मी याचा रिव्ह्यू देणार आहे. निश्चित पहा. नमस्कार, तुम्ही पाहत आहात कार्स अँड मच मोर. मी आहे अनिल. तर मित्रांनो, ही माझ्या आयुष्यातली पहिली दुचाकी जी मला माझ्या वडिलांनी मी कॉलेजमध्ये असताना मला दिली होती. ही गोष्ट आहे साधारणपणे 1985च्या आसपासची गोष्ट आहे. बजाज M50. आता मला बजाज M50चा फोटो मिळाला नाही, पण बजाज M80चा फोटो मिळाला, म्हणून मी तो रेफरन्ससाठी टाकलेला आहे. याच्यात कलर जो दिसतोय तो लाल आहे, पण माझ्याकडच्या गाडीचा कलर होता तो निळा होता. ही माझी पहिली टू व्हीलर. आणि त्यावेळेस पेट्रोलही खूप स्वस्त होतं. 5 किंवा 7 रुपये लिटर मला वाटतं पेट्रोल होतं. त्याच्यामुळे ही गाडी परवडायची भरपूर. ॲव्हरेजलाही फार सुंदर होती ही गाडी. ही 50 सीसीची इंजिन असलेली गाडी होती. याच्यानंतर 1988 साली मला वाटतं त्यांनी 80 सीसी इंजिन असलेली गाडी काढली. ही गाडी असताना माझ्या वडिलांकडं पर्ल यामा नावाची एक गाडी होती. ही साधारणपणे याच धर्तीवरती गाडी होती, किंवा त्या गाडीच्या धर्तीवरती बजाजवाल्यांनी ही गाडी काढली होती. ती गाडी ॲटोमॅटिक होती त्यावेळेस, यामाची. मग बाबांनी पर्ल यामाहा विकून मग अजून एक आम्ही M50 घेतली होती त्यावेळेस. त्या गाडीचा रंग मात्र ती लाल रंगाची गाडी होती. मग मी कॉलेजमध्ये जाताना कधी ही गाडी, कधी निळी किंवा कधी लाल, अशा गाड्या घेऊन जायचो. मग 88-89 साली आम्ही निळी M50 मी विकली आणि त्यानंतर ही गाडी घेतली इंड सुझुकी. त्यावेळेस ही गाडी इम्पोर्टेड असायची कम्प्लीट, म्हणजे CKD टाईप, मग की इकडं आल्यावरती फक्त असेंब्ली करायची आणि मग ती विकायची, म्हणून त्याचं नाव कदाचित इंड सुझुकी होतं. ही गाडी फार सुंदर होती. 100 सीसीचीच गाडी होती, पण इंजिन आणि इतकं सुपर्ब साऊंड होता त्याचा. एकदम शांत गाडी. ही गाडी मी जास्त दिवस वापरली नाही, जास्त असं मला वाटतं 1.5 वर्ष वगैरे वापरली असेल. त्यानंतर घेतली राजदूत यामा 350. हे त्यावेळेचा भयानक ट्रेंड होता त्या गाडीचा. एवढा जबरदस्त पिकअप आणि स्पीड, आणि ट्विन सायलेन्सरवाली पहिली गाडी इंडियामधली बहुतेक माझ्या हिशोबाने. जबरदस्त पिकअप होता एकदम. नुसता ॲक्सिलेटर सोडला की वाऱ्याच्या वेगाने फिरायची. त्यावेळेचं हिचं फेवरेट नाव होतं RD 350. एकदम अफलातून गाडी. पण नंतर ॲव्हरेज तर म्हणजे खास नव्हतंच त्याचं. 20-22चं ॲव्हरेज द्यायची ती मला. अर्थात 2 नसल्यामुळं तर काय शक्यच नव्हतं जास्त ॲव्हरेज देणं. पण तेवढा एकच ॲडव्हान्टेज होता की तिला फक्त स्पीड चांगला होता गाडीला, आणि पिकअप मस्त होता. त्यावेळेस तरुण रक्त असल्यामुळं तो जास्त आवडायचा. पण एवढं करूनही मी ती 6 महिन्यात गाडी विकली, कारण त्याला एक प्रॉब्लेम झाला होता की त्याचं एक सिलेंडर कायम बंद पडायचं. बंद पडलं की ॲव्हरेज यायचं 9 वरती. तर म्हणून मग मी ती गाडी शेवटी विकून टाकली. तोवर इन द मीन टाईम लाल M50 विकून बाबांसाठी CD 100 घेतली. ही CD 100 पण जास्त दिवस वापरली नाही. त्याच्यानंतर मग घेतली ही कायनेटिक होंडा. D 350 विकून मग मी माझ्याकरता घेतली होती कावासाकी बजाज RTZ. ही 135 नव्हती, ही 100 सीसीच होती. पण याही गाडीचा पिकअप आणि स्पीड फार सुंदर होता, अफलातून. म्हणजे मला आठवतंय, मी मुंबई पुणे रस्त्यावरती या गाडीला 135 किलोमीटरचा स्पीड देऊ शकलो होतो. आणि त्यावेळेस तो जुना हायवे होता. हा आता एक्सप्रेस हायवे तर 1999 नंतर चालू झाला. पण ही गाडी होती की 135 किलोमीटर्स मी चालवली होती. एकदम जबरदस्त तुफान गाडी. पिकअपही मस्त होता.
फक्त मी ज्यावेळेस तो 135चा ॲव्हरेज म्हणजे स्पीड घेतला होता त्यावेळेस ॲव्हरेज मात्र माझं 22-24 खालती आलं होतं. पण ही गाडी एक सुंदर होती. या गाडीनंतर मी घेतली ही हिरो होंडा स्लिक. त्यावेळेस आणखीन एक वेगळं आणखीन काहीतरी क्रेज की स्लोपिंग सीट असल्यामुळं फारच चांगलं वाटायचं त्या गाडीवरती. अरे वा मस्त म्हणून. म्हणून मग मी ही गाडी घेतली होती. इतके वर्ष नुसत्या मोटरसायकल घेत असल्यामुळं स्टोरेजचा असा काही अंदाज नव्हता. पण नुकतंच लग्न झालेलं होतं आणि एका नवीन बाळाच्या आगमनाची चाहूल लागली होती. मग सामान वगैरे बरोबर असणार कुठं फिरायला जायचं म्हणलं की. मग त्यासाठी ही LML वेस्पा NV घेतली होती. त्यावेळची ती पण आणखीन एक क्रेज होती कारण त्याला ब्लिंकर्स मस्त होते, बॅटरी होती आणि सिटिंग कम्फर्टही फार सुंदर होता या गाडीचा. हे सगळं होत असताना इन द मीन टाईम बाबांसाठी म्हणून मी ही K400 कायनेटिकनी नुकतीच लॉन्च केलेली गाडी होती. ही पर्ल यामासारखी होती, ऑटोमॅटिक म्हणजे क्लचलेस. आणि बाबांच्या मेमरीजसाठी म्हणजे बाबांना आवडायची पर्ल यामा त्यांची, म्हणून मग त्यांच्यासाठी ही गाडी घेतली. मग त्यानंतर मी घेतली सुझुकी समुराई. म्हणजे माझी LML वेस्पा विकून मग मी सुझुकी समुराई घेतली. ती ऑलमोस्ट 3-4 वर्ष वापरली मी. आणि त्यानंतर माझ्या आयुष्यातली म्हणजे माझ्याकरता म्हणून मी घेतलेली जी शेवटची गाडी आहे ती हिरो होंडा CBZ. ही 99 साली घेतली, जेव्हा लॉन्च झाली तेव्हाच घेतली. आणि मग त्याच्यानंतर मी एक सांडपणे 2-1 वर्ष 2-2.5 वर्ष वापरली आणि मग नंतर मी विकून टाकली. मग तेव्हापासून माझं 4 व्हीलरचं हे सुरू झालं, जास्त वापरायला सुरुवात झाली. कारण तोवर 4 व्हीलर होत्या माझ्याकडं, घेत होतो मी सारख्या, पण 4 व्हीलर वापरणं कमी झालं. मग त्यानंतर मुलींकरता आणि मिसेस करता 3-4 स्कूटर्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो ॲक्टिवा आहे, नंतर पेप आहे, त्यानंतर स्पिरिट म्हणून एक गाडी होती बजाजची, ज्युपिटर. एवढ्या सगळ्या गाड्या त्याही मुलींकरता आणि मिसेस करता किंवा त्यानंतर वडिलांकरता पण काही प्रमाणात झाल्या. तर असा आहे माझा गाड्यांचा प्रवास, माझ्या दुचाकी गाड्यांचा प्रवास. आशा आहे की तुम्हाला आवडला असेल. कदाचित टाईमपास म्हणून तुम्ही बघत असलात तरी चालेल, पण तेवढंच एक जरा थोडासा चेंज ऑफ मूड की आपण एवढ्या गाड्या बदलू शकतो. आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन येणाऱ्या गाड्या ह्या आपण कायम ट्राय करून बघायला पाहिजेत. कारण त्याच्यामुळंच आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कळतात नवीन गाड्यांमधल्या. म्हणजे तसं बघायला गेलं तर टोटल मिळून माझ्या आत्तापर्यंत 20 ते 21 2 व्हीलर मी घेतलेल्या आहेत माझ्या आयुष्यामध्ये. माझ्याकरता भले त्यातल्या शेवटच्या 3-4 नसतील, पण बाकीच्या सगळ्या 2 व्हीलर ज्या आहेत त्या मी माझ्याकरताच घेतल्या होत्या. सध्या फक्त घरामध्ये एकच माझ्याकरता म्हणून मी 2 व्हीलर ठेवलेली आहे स्टँड बाय. ती आहे ज्युपिटर. ती फार रेअरली वापरली जाते. आणि सध्याचा जो नवीन ट्रेंड आहे इलेक्ट्रिक गाड्यांचा, त्याच्यामधली ओकिनावा म्हणून मिसेस करता घेतलेली, ती मात्र मिसेस रेग्युलर वापरते. धन्यवाद ऐकल्याबद्दल आणि पाहिल्याबद्दल.